कौतुक सोहळा होणार आहे। आपण बघू शकता धोनीनी वर्ल्ड कप उंचावला होता आणि त्यानंतर तब्बल 17 वर्षाची प्रतीक्षा होती आणि ती 17 वर्षाचा दुष्काळ संपून पुन्हा एकदा भारतीय संघ ह्याच मैदानात येणार आहे आणि भारतीय संघाचा कौतुक सोहळा होणार आहे। आपण बघू शकता ह्याच वानखेडेच्या जिथे खेळपट्टीवर खेळाडूंनी शतकं झळकवली, सचिननी शतकं झळकवली, त्याच खेळपट्टीवर त्याच मैदानात आज भारताचा कौतुक सोहळा होणार आहे। जेव्हा नरिमन पॉइंट पासून ही आपली मिरवणूक येईल इकडे वानखेडेवर, तेव्हा ह्याच क्रिकेट भूमीत क्रिकेटपटूंचा गौरव सोहळा होणार आहे आणि ढोल ताशाच्या गजरात असू दे, सगळ्या भारतीय वाद्यांच्या गजरात असू दे, भारतीय संघाचा कौतुक सोहळ्यासाठी वानखेडे सज्ज झालेलं आहे। हेच ते मैदान जिथं सचिननी वर्ल्ड कप उंचावला होता, धोनीनी वर्ल्ड कप उंचावला होता आणि तो क्षण पुन्हा एकदा साकार करण्यासाठी भारतीय संघ येत आहे। त्यामुळे सगळं भारताचे लक्ष आज संध्याकाळी कुठे असणार आहे ते म्हणजे ह्या वानखेडे स्टेडियमवर असणार आहे आणि संपूर्ण मी कॅमेरामॅन विनंती करतो की त्यांनी संपूर्ण स्टेडियमचा हा सगळा तुम्ही बघू शकता संपूर्णपणे वानखेडे तयार होत आहे। खरं तर तब्बल 5 दिवसानंतर भारतीय संघ संपूर्णपणे बार्बाडोसमधून आला होता आणि केव्हा भारतीय संघ आता हा स्टेडियम जरी मोकळा दिसत असला तरी अगदी काही मिनिटांमध्ये, काही तासामध्येच हा स्टेडियम जो आहे तो गच्च भरलेला आपल्याला दिसणार आहे आणि ही गर्दी असेल ती म्हणजे आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी, टीम इंडियाला पाहण्यासाठी, चीअर अप करण्यासाठी, त्यांची एक झलक आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी हा आनंद आहे, हा उत्साह आहे। टीम इंडिया विश्वविजेता झाल्यानंतर आता मायदेशी परतलेला आहे आणि त्यांचं जंगी स्वागत, त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक करण्यासाठी आता प्रत्येक क्रिकेट प्रेमी सुद्धा सज्ज झालेला आहे। स्वागत केलं जाईल एअरपोर्ट पासून तर भारतीय संघ जेव्हा येईल तेव्हा सगळ्या संपूर्ण नरिमन पॉइंट पासून खऱ्या अर्थाने ह्या सोहळ्याला सुरुवात होईल। हे नरिमन पॉइंट ते हा सगळा मरीन ड्राईव्हचा परिसर आहे। खरं तर जेव्हा इकडे वन डे सामना असू दे किंवा भारताची महत्त्वाची मॅच असू दे, सगळ्या संपूर्ण सामन्यात एक निळं वादळ येतं, तेच पुन्हा एकदा निळं वादळ इकडे येणार आहे आणि पुन्हा एकदा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच अजिंक्य नाईक यांनी सांगितलं हा सगळा सोहळा आहे तो सगळ्या मुंबईकरांसाठी फ्री आहे, फर्स्ट कम फर्स्ट प्रेसिस। त्यामुळे मी TV9च्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला सांगू शकतो की हा जो सोहळा होणार आहे संध्याकाळी भारताचा कौतुक सोहळा तो सगळ्यांसाठी मोफत आहे, पहिले फर्स्ट कम फर्स्ट प्रेसिस आहे। त्यामुळे निश्चितच मी कॅमेरामॅनला विनंती करतो की थोडंसं आपण पुढे यावं आणि हा जो सोहळ्याचं जे तयारी आहे ती आपण बघू शकतो। संपूर्णपणे स्टेज सध्या होत आहे, हेच ते स्टेज आहे तुम्हाला 2011 मध्ये आठवत असेल असंच एक स्टेज केलं होतं आणि 2011 मध्ये आपल्या भारतीय संघाला ह्याच स्टेजवरून वर्ल्ड कप दिला होता आणि त्यानंतर तब्बल 1-2 नव्हे तर 17 वर्ष वाट बघावी लागली 2000 T20चा वर्ल्ड कप जिंकायला। ICC ट्रॉफी असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची ट्रॉफी असते ती पण आपल्याकडे नव्हती, त्याला पण 13 वर्ष वाट बघावी लागली। त्यामुळे हा सगळा लंबा इंतजार संपून खरं तर खेळाडू पण लवकर आले नव्हते, त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर खेळाडू आणि खेळाडूंची ट्रॉफी असा दुहेरी योग, असा सुवर्ण योग, दुग्ध शर्करा योग पुढे पाहायला मिळणार आहे जगात भारतीय संघाचा, तो म्हणजे वानखेडे स्टेडियमचा। आपण बघू शकता हेच ते स्टेडियम आणि ह्या स्टेडियमसाठी जो पोलीस बंदोबस्त आहे त्याला पण ट्रेनिंग देण्याचं काम इकडे वानखेडे चालूवर आहे आणि हीच ती भूमी आहे वानखेडेची जिथं आज भारतीय संघाचा कौतुक सोहळा होत आहे। आणि या कौतुक सोहळ्यासाठी निश्चितच सचिन तेंडुलकर येणार आहे, भारतीय संघाचे जे मुंबईमध्ये सुनील गावस्कर असू देत, सगळे महत्त्वाचे खेळाडू येणार आहेत। आपण बघू शकता हाच तो क्षण आहे जो डोळ्यात साठवण्यासाठी खरं तर मुंबईकरच नव्हे सगळा भारत सज्ज। हेच ते मैदान आहे वानखेडेचं जिथे 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला होता आणि आता ह्याच मैदानात आज भारताचा T20चा वर्ल्ड कपचा जो दुष्काळ संपला त्याचं कौतुक केलं जाणार आहे आणि हा कौतुक मैदान तर या ठिकाणी सज्ज झालेलं आहे। प्रतीक्षा आहे ती म्हणजे आपल्या खेळाडूंची, आपल्या चॅम्पियनची। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण वानखेडे स्टेडियमची सध्याची पाहताय।